डॉन बजे डॉन डॉन डॉनला सकाळी उठला उठला पहिला तर चहा बिस्किट दिला आणि नंतर थोडा वेळ गप्पा गिप्पा मारत बसल्यानंतर थोड्या वेळाने सलाईन गिलान लावले आणि डॉक्टर साहेब नमस्ते. डॉक्टर साहेब आपल्या ओळखीचे होते बघा, भैयाचे क्लासमेट होते, यांनी डॉक्टर झाले आणि आमचं भैया डॉन पद्धतशीर पेपर गिपर वाचत बसला आणि या लवड्याला सुट्टी होती म्हणून सकाळ सकाळी चालता. अरे लवड्या येताना काय तर आणायचं असतं का, असंच यायचं हाताला होत म्हणलो. नाही विचारलं होता काय आणू का, मीच नको म्हणलो. खाली मम्मी आणि भैया आले त्याच्यामुळे डॉन मला घरी जा आणि संध्याकाळी ये म्हणले आणि रस्त्यात खाली गेल्या गेल्या मम्मी आणि भैया पण भेटले आणि लपूट लावड्याच्या गाडी गे लवकर जा आईला म्हणलो आणि पद्धतशीर आरमटी खात खात घरी पोहोचलो आणि लपूट लावड्याचं येताना ज्या आयला एवढं किरकिर करायला त्यांना कटिंगला जायचं आणि ते येऊन ज्या आयला छोटूचा नसलेल्या अंडासोबत खेळत बसला होता. आणि आई घातलं बोंबलेच्या आईला चार्जर हॉस्पिटलमध्ये विसरून आलो. शंकरा कॅच शबाश शंकरा शबाश म्हणलं आणि ज्या आईला एसपी कडनं जाऊन चार्जर गिजर आणला शंकरा आणि शंकरा घरी गेल्यानंतर पद्धतशीर झोपून गिपून उठलो आणि संध्याकाळी शंकरा आलता. वा वा काय कटिंग केलंय भाऊ. चला छोटू टाटा. छोटूच्या आईला मला काय सोडतच नव्हतं की जाऊ नको म्हणत होता. आले 2-3 दिवस हा बळा 2-3 दिवस फक्त म्हणलं आणि गुच्च 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 आणि छोटे बोलो काल तिच्या आईला त्यांची मनापासून माफी मागितली. किल्ल्याचं काम अर्धवट सोडू नका, काय लागलं तर मला सांगा म्हणलं आणि शंकराला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि संध्याकाळी निवांत पार्किंग मध्ये बसलो होतो आणि थोड्या वेळानंतर वर गेल्यानंतर आपला सचिन भाई अजून मिलिंद भाई आलते आणि थोड्या वेळाने शंकरा अजून हे भाऊ जातो म्हणून गेले आणि तेवढ्यातच लपूट लावड्याचं चोरमुला आला. इथंच आहे बघा ड्युटीला राणाचं आणि पहिल्या दिवशी डॉनला इंजेक्शन अजून झाल्याने राणाचं चोरमुला दिलं. अजून मिलिंद भाई अजून सचिन भाई गेल्यानंतर आपला गोपी भाऊ आला. अजून वर जाऊन थोड्या वेळ डॉन सोबत गप्पा गिप्पा मारून झाल्यानंतर गोपी भाऊ जातो म्हणून गेला. अजून डॉन पण थोडं पाय मोकळं करतो म्हणले, करा म्हणलो. आणि तेवढ्यातच आपला सलमान भाई अजून ऋषातने आले आणि हांडले गाणीच्या आईला आल्याला पद्धतशीर चहा घे पिला. अजून लिफ्ट मध्ये वर जाता ज्या आईला चोरमुल्याची मज्जा घेत गेला आणि ज्या आईला हे औषध कुठलं घ्यायचं तेच कळत नव्हतं. ज्या आईला चोरमुला लगेच पट्टा दिशी बघितला आणि 5 ml द्यायचा म्हणला. अरे लवड्या ते पेशंटसाठी अरे बाथरूम तुझ्या आईची गाण तुझ्या इथं तर मुताय सोड लवड्या म्हणलो आणि ते जाऊ दे ज्या आईला आजोबाची काळजी घेऊन कसं वाटलं ते सांग म्हणलो. आणि थोड्या वेळाने सगळेजण जातो म्हणले आणि मी पण झोपून टाकतो. व्लॉग आवडला तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.